मॅडम, मी बाजारात जाते हे इंग्रजीत कसे सांगायचे? खूप सोपं आहे बाळा. आय गो टू द मार्केट म्हणजे मी बाजारात जाते. हे वाक्य कसे तयार झाले ते समजून घेऊया. आय म्हणजे मी, त्यानंतर जातेसाठी आपण गो या वर्बचे बेस फॉर्म घ्यायचे आहे. आय गो म्हणजे मी जाते. आता कुठे जाते ते सांगायचे आहे. बाजारात जाते असे सांगायचे असल्याने इथे आपण टू द मार्केट घेतले आहे. आता आपले आय गो टू द मार्केट म्हणजे मी बाजारात जाते हे संपूर्ण वाक्य तयार झाले आहे. जर तुला नेहमीची सवय, नियमित कृती किंवा रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारी गोष्ट सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. आता ही दोन उदाहरणे बघ. आय गो टू द मार्केट एव्हरी संडे म्हणजे मी प्रत्येक रविवारी बाजारात जाते. ही माझी नेहमीची सवय आहे. आय गो टू द मार्केट विथ माय मदर म्हणजे मी माझ्या आईसोबत बाजारात जाते. ही माझी नियमित कृती आहे. लक्षात ठेव, आय सोबत नेहमी वर्बचे बेस फॉर्म वापरायचे आहे. म्हणून आय गो टू द मार्केट हे वाक्य बरोबर आहे आणि आय गोज टू द मार्केट हे वाक्य चुकीचे आहे, कारण गोज मध्ये ईएस जोडलेले आहे. आय सोबत एस, ईएस किंवा आयएस लावलेले वर्ब वापरत नाही. आजचा छोटा नियम लक्षात ठेव, मग सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अशी अनेक वाक्ये तू अगदी सहज बोलू शकशील. अशा सोप्या इंग्रजीच्या व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.